प्रेज गॉड, शालोम. देवाचे प्रिय लोक हो, मी तुमच्या प्रत्येकाचे स्वागत करतो. या अद्भुत समयी आपण सर्वजण आज देवाच्या वचनाचे पुन्हा मनन करणार आहे आणि मी खूप आनंदी आहे, कारण देव आमच्या मध्ये आहे. जे त्याच्या वचनावर प्रेम करतात त्यांना वचनातली रहस्य शोधण्यास तो मदत करतो. आमेन, हालेलुया. तर या एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण सुरुवात करूया. स्वर्गातील नीतिमान परमेश्वर पिता, तुझ्यासारखा या पृथ्वीवर कोणी नाहीये. तुझ्या प्रीतीसारखी कोणाचीही प्रीती नाही. तुझे प्रेम खरोखर सहनशील आहे, जे आमच्यावर नेहमी प्रेम करते आणि देवा ते आमची वाट पाहते. तुझी प्रीती आमच्या संबंधित धीर धरते, आमच्या सर्व गोष्टींना ती खरे मानते आणि देवा खरोखर आम्ही योग्य नसताना देखील तुझी प्रीती आम्हाला स्वीकारते. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझे गौरव करतो आणि आज तू आमच्याशी बोल. इथं बसल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असलेल्या त्या एका प्रश्नाचे उत्तर आज तू त्यांना देणार आहेस, हा माझा विश्वास आहे. येशू तुझे नाव मी प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन, 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 हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज आपण पहिले कोरिन्थीय पत्र याचा 13 अध्याय आणि वचन 7 पाहणार आहे. हालेलुया. हा सर्व अध्याय प्रीतीबद्दल आहे. हालेलुया. आणि या अध्यायामध्ये खरे प्रेम कसे असते याबद्दल लिहिण्यात आले आणि पौलाने खूप सुंदर शब्दांमध्ये हर एक लाईन याची पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिली आहे आणि ती ऐकताना खरोखर खूप अद्भुत प्रकटीकरण परमेश्वर देऊ लागतो. हालेलुया. सो आज आपण पाहणार आहे की प्रीती सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती सहनशील असते. या एका त्याच्या वचनावर आज आपण मनन करायचंय. बघा, पौल येशूच्या प्रेमाचे खरे स्वरूप इथे स्पष्ट करतात. येशूचे प्रेम संयमी होते, ते धीर धरणारे होते. हालेलुया. आणि पहिली विशेषता परमेश्वराच्या पुत्र येशू ख्रिस्ताच्या प्रेमामधली की ती ख्रिस्ताची फक्त एक इमोशन्स किंवा भावना नव्हती, तर ती एक कृती आणि एक वृत्ती होती, जी सर्व परिस्थितीमध्ये टिकते, क्षमाशील असते, दुसऱ्यांसाठी उभी राहते. हालेलुया. आणि येशूचे धीर धरणारे प्रेम म्हणजे, संयमी प्रेम म्हणजे अशा प्रकारचं प्रेम जे दुसऱ्यांच्या चुका, कमतरता, विलंब सहन करू शकते. हालेलुया. ज्यात तात्काळ प्रतिक्रियेचा ताण नाहीये. हालेलुया. लगेच प्रतिक्रिया मिळायला पाहिजे असे जरा देखील ते वाटून घेत नाहीत. तो येशू ख्रिस्त आहे, तर त्यांच्यावर समजून घेण्याची क्षमता असते. ख्रिस्ताचे प्रेम हे मानवी धीराची सर्वोत्तम एक प्रतिमा आहे, आरसा आहे. हालेलुया. आणि आज ख्रिस्ताचे प्रेम आपण सर्वजण अभ्यास करणार आहोत. बघा, पहिली गोष्ट येशूच्या प्रीतीबद्दल जर सांगायची आहे तर मी त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्ती एक गोष्ट नेहमी अपेक्षा करतो, प्रत्येक व्यक्ती, की त्याला कोणीतरी समजून घ्यावं. आज कुटुंबामध्ये असे प्रकार सुरू आहेत की आम्ही सगळेजण विकसनशील देशाचे भाग आहोत. आमच्या प्रत्येकाला असं वाटतंय की एखादी गोष्ट वेळेत झाली पाहिजे, एखादी गोष्ट लगेच व्हायला पाहिजे. कधी कधी एखादी गोष्ट नीटपणे जर एखाद्या व्यक्तीकडून नाही झाली तर आपण लगेच काय म्हणतो की तुला ते लवकर करायला हवं होतं, तुझ्याकडून ते झालं आणि आमचा संयम संपतो, आमच्या बऱ्याच वर्षांची नाती तुटतात, आपण वेळ देत नाही. पण येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमधला धीर म्हणजे वेळ देणं. हालेलुया. वेळ देणं. आमेन. बघा, येशू प्रीतीनं तुम्हाला आणि मला बदलण्याची वेळ देतो. अधिक संयम ठेवून, जास्तीत जास्त धीर ठेवून तो आपली वाट पाहतो. त्याचा धीर संपत नाही, त्याचा धीर लगेच अस्त होत नाही. हालेलुया. तो खूप वेळ आमच्याबद्दल धीर धरतो आणि आम्हाला एकमेकांबद्दल असा धीर धरायला पाहिजे. बघा, संयमी प्रेम म्हणजे कितीही संघर्ष जरी चालू असला तरी त्याच्यामध्ये आशा कायम ठेवायची किंवा स्थिर राहण्याची प्रतिज्ञा करायची. तुम्हाला आठवतंय का, शाळेत असताना आपण एक प्रतिज्ञा करायचो, हात पुढे करायचो, भारत माझा देश आहे, माझ्या भारतावर माझे प्रेम आहे, आपण म्हणायचो ना. एक प्रतिज्ञा घेतली होती. मी तुम्हाला सांगतो, नाते संबंधामध्ये सुद्धा आम्हाला ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. जरी एखादी गोष्ट
ओके, माझ्या पतीकडून, माझ्या मुलांकडून, माझ्या मुलगीकडून, सुनेकडून, सासूकडून नाही झाली तरी देखील मी त्या नात्यामध्ये स्थिर राहील. हालेलुया. मी त्या नात्याला वेळ दे. हालेलुया. बघा, मानवी प्रेम सहसा त्वरित बदलाची अपेक्षा करत असते. आपलं मानवी प्रेम आहे, पण ख्रिस्ताचं प्रेम मात्र दीर्घकाळ प्रक्रियेला समजते. एखाद्या व्यक्तीला एखादी साधी सोपी इझी गोष्ट जमत नाही, एखाद्या व्यक्तीला जमत नसते. काही लोकांना खूप कठीण कठीण गोष्टी जमतात आणि आपण त्या कठीण कठीण गोष्टी जमणाऱ्या त्या व्यक्तीची तुलना आपल्या नवऱ्याबरोबर करतो, आपल्या भावाबरोबर, आपल्या पत्नी बरोबर करतो. तुला लवकर का समजत नाही, तुला इतका वेळ का लागतोय. येशूचे प्रेम संयमी आहे, धीर त्याच्यामध्ये भरलेला आहे आणि त्या धीराने तो त्या व्यक्तीला जरी त्या छोट्या गोष्टी करायला वेळ लागत असला तरी देखील तो त्याची वाट पाहत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीनं एकमेकांसंबंधी बघा वाट पाहिली पाहिजे. उधळा पुत्र पाप करण्यासाठीच, मनमानी करण्यासाठी, पैसे उधळण्यासाठी, चुकीचं स्वातंत्र्य भोगण्यासाठी घरातून बाहेर गेला होता हे त्याच्या बापाला चांगलं माहित होतं. उधळ्या पुत्राचा बाप सर्व काही सहन करून त्याला परत येण्याची वाट बघून तो त्या पुत्राला संधी देत होता. हालेलुया. जर माझं प्रेम खरं असेल तर लगेच परिणाम दिसेल असे आपण म्हणतो आणि आम्हाला कधी कधी परिणाम दिसत नाही. हालेलुया. बघा, प्रीतीमध्ये धीर अतिशय आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे आपण खूप क्षमाशील आणि समजूतदार बनतो. खूप जरुरी गोष्ट आहे. हालेलुया. मी एक घटना तुम्हाला सांगू इच्छितो. एका ठिकाणी एक पती आपल्या पत्नीची वाट पाहत होता आणि त्या पत्नीची वाट पाहत असताना ती पत्नी वेळेत आली नाही. ती कुठेतरी बाहेर गेली होती आणि तिला यायला थोडा वेळ झाला आणि त्या दिवशीच त्यांची अॅनिव्हर्सरी होती आणि त्याला दम निघत होता. त्याने काही मोमेंट्स, काही क्षण तिच्याबरोबर आज सर्वात सुंदर घालवायचे असे त्याने ठरवले होते, पण तिला यायला वेळ झाला आणि त्याचा राग इतका अनावर झाला की त्याच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वाद संवादांचं रूपांतर भांडणात झालं आणि थोड्या वेळात त्या स्त्रीचा त्याने जीव घेतला, तिच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून. हालेलुया. ती त्यांच्या अॅनिव्हर्सरीची रात्र होती. आम्हाला वाटतं या वेळेतच हा क्षण आहे, याच्यानंतर हा क्षण निघून जाईल. हालेलुया. पण प्रियांनो, जेव्हा आम्ही प्रीतीमध्ये संयम ठेवतो त्यावेळेला आम्ही क्षमाशील बनतोय. आम्हाला क्षमा करण्याचा गुणधर्म तुमच्यामध्ये आहे प्रियांनो, तो माझ्यामध्ये देखील आहे. देवाने आमची घडण खूप अद्भुत रीतीने केली आहे. तो क्षमाशील स्वभाव तुमच्यामध्ये आहे, तो समजूतदार व्यक्ती तुमच्यामध्ये आहे. कुणी आमेन म्हणेल? हालेलुया. समजतंय? बघा, प्रीतीमध्ये संयम जर धरला तर आम्हाला हे दोन गुण आमच्या स्वतःमध्ये पाहता येईल. हालेलुया. बघा, कधी कधी आमच्या कुटुंबामध्ये संघर्ष सुरू असतात. काही प्रयत्न पती किंवा पत्नी दोघेही करत असतात. नवरा करत असतो, सून करत असते, पण आम्हाला धीर नसतोय. आम्हाला असे वाटते की या वेळेत ते व्हायला पाहिजे. एक संघर्ष सुरू असतोय त्या कुटुंबामध्ये आणि खरोखर त्या पतीला असे वाटत असते की मी प्रयत्न तर करताय पण अजून परिणाम दिसत नाही, म्हणून माझ्या पत्नीला मी समजवू कसं. सुनेला वाटतंय मी जेवण चांगलं करण्याचा प्रयत्न करताय, घरातली व्यवस्था नीट ठेवण्याचा प्रयत्न करताय, पण मी याला समजवू कसं, अजून मला ते जमेन झालंय, हळूहळू मी गोष्टी शिकत आहे, नक्की मी याच्यामध्ये एक दिवस खूप पारंगत बनेन, पण मला वेळ देत नाहीत लोक. मी पुन्हा सांगतो, येशूच्या प्रीतीमध्ये वेळ देण्याची क्षमता होती. हालेलुया. त्याने निवडलेला प्रत्येक व्यक्ती जर तुम्ही बघितला, कोणीही परिपूर्ण नव्हते. त्याच्या सेवेमध्ये अनेक अडखळणं या शिष्यांमुळे देखील आली असतील, पण त्याच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये. हा येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक संघर्ष असेल, पण त्याने त्या सर्व संघर्षात आपल्या हृदयातल्या प्रीतीमधला संयम कमी केलेला नाहीये. हालेलुया. तुम्हाला समजत आहे का? बघा, येशूने शिकवलेली जी क्षमा आहे ती बघा. तो आपल्या शत्रूला देखील क्षमा करा म्हणतोय. मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकतो की ज्यावेळेला आम्ही क्षमा करतो त्यावेळेला तुमचे नाते जास्त घट्ट होते, कारण तुमच्या पार्टनरला, तुमच्या मित्राला, तुमच्या सासूला, तुमच्या सुनेला हे
जाणीव होऊ लागते, आतून ही जाणीव होऊ लागते की त्यांनी मला त्या दिवशी क्षमा केली होती, त्यांनी मला समजून घेतलंय, त्यांनी मला माफ केलं, त्यांनी मला असू दे म्हणून सोडून पुढे दिलं. हालेलुया. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला तुमच्या प्रेमामध्ये धीर येतो त्यावेळेला ओके तुम्ही त्या व्यक्तीच्या दुर्बलतेत उभे राहण्यास तयार होता, दुर्बलतेत उभे राहण्यास तयार होता. एखादा व्यक्ती कमजोर असतो त्यावेळेला ओके तुम्ही त्या व्यक्तीच्या बाजूने उभे राहता, कारण तुमच्यामध्ये खूप अधिक संयम आहे. हालेलुया. कधी कधी असं होतं, मी तुम्हाला सांगतो, हे प्रत्येक घरामध्ये होतंय. घरामधला जो कर्ता पुरुष असतोय तो जगातल्या लोकांमध्ये दररोज जाऊन 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 काम करून त्यांच्याबरोबर खूप असा हुशार आणि तज्ञ झाला असतोय, पण त्याला आपल्या पत्नीचं घरात काम करण्याचं जे स्पीड आहे ना ते स्पीड खूप कमी वाटतंय. आणि मग तू तिला बोलत असतोय, अगं जग कुठल्या कुठं गेलं आणि तू काय करतायस. हालेलुया. आणि कितीतरी गोष्टी अशा वेळेला पत्नीच्या स्पीड कमी असल्यामुळे म्हणा किंवा तिला लगेच गोष्टींना समजत नसल्यामुळे म्हणा काही अन्याय पतीला सहन करावा लागतोय. कधी कधी त्याचा डबा न घेताच त्याला जावं लागतंय, त्याची बायको घरात आहे पण तरी देखील त्याला तो डबा न घेता जावं लागतंय. आणि त्यामुळे त्याला काय वाटतंय, काय बायको असून सुद्धा माझ्यावर अन्याय होत आहे. पण नाही प्रियानो, प्रेमाची संयमी वृत्ती म्हणजे दुर्बलते देखील उभा राहणं. येशूनं लोकांच्या कितीतरी चुकांना सहन केलं, त्याने अन्यायाला प्रत्युत्तर दिले नाही तर त्याने प्रेम दाखवले. हालेलुया. बघा, शक्तिशाली लोकांबरोबर जगातला प्रत्येक व्यक्ती उभा राहतोय, पण शक्तिहीनांसाठी कोण उभा राहणार प्रियांनो? आम्हाला शक्तिहीनांबरोबर उभा राहावं लागेल. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या जीवनात, जर तो तुमचा पती आहे किंवा पत्नी आहे, जर तुम्ही शक्तिहीन समजता, एक वेळ अशी येईल की केवळ हीच शक्तिहीन व्यक्ती तुमच्या मदतीचा शेवटचा पर्याय असेल. हालेलुया. आमेन. बघा, मानवी प्रीती सहसा आपल्या हितासाठी आपण करत असतोय. मला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे, माझ्या पत्नीचा फायदा व्हायला पाहिजे, माझ्या पतीचा फायदा व्हायला पाहिजे, सुनेचा फायदा व्हायला पाहिजे. लग्न केलंय कशाला, जॉब दिलाय कशाला, किंवा एवढा सगळा गाजावाजा करून लग्न केले कशाला, आम्हाला असे वाटते. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये हित असतं. अनेक लोकांचं लग्न, मुलांचं लग्न तर आजकाल घरात काम करायला आता आईला होत नाही, म्हणून एका मुलगीला ना, आणि ती नवीन मुलगी घरी आलेल्या दिवसापासून अचानक मोलकरीण होऊन बसते, कारण ते हितासाठी केलं होतं. त्याच्यामध्ये एक छुपा उद्देश होता. गाजावाजा केलाय, खूप सारा पैसा खर्च केलाय, जेणेकरून त्या मुलगीला असं वाटावं की बघ आता तर तू या घरची राणीच होणार. पण हे सर्व स्वप्न भंगते, कारण मनुष्याची प्रीती नेहमी मनुष्याच्या हितासाठी असते. त्याची प्रीती कधी सुद्धा शक्तिहीनांसाठी उभे राहत नाही. येशूचे क्रुसावरील सहनशील प्रेम पहा. केवळ मोठं काहीतरी तो करून गप्प बसला नाही, तर त्याचं प्रेम त्याने त्याच्यातून सिद्ध केलं. प्रेम म्हणजे माझ्या स्वार्थाऐवजी मी दुसऱ्यांचे हक्क जपतोय. हालेलुया. तुम्हाला समजलं? बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक पती असे आहेत, अनेक मुलं अशी आहेत, आणि मी याचा अनुभव घेतल्यामुळे आज तुम्हाला सांगतो. अनेक मुलं आपल्या आई वडिलांचा आदर करण्याच्या ओघामध्ये आपल्या पत्नीवर ओके अन्याय करतात, आणि आपल्या पत्नीवर खूप अधिक प्रेम आहे म्हणून आपल्या आई वडिलांवर अन्याय करतात. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत, आणि या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला कधी आनंद मिळणार नाहीये. लक्षात घ्या. समाजामध्ये जेव्हा पण आम्ही एक जीवन जगतो तर तेव्हा एक प्रमाण पद्धतीने आम्हाला जगायला पाहिजे. आम्ही दुर्बलांसाठी उभं राहिलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये कोण दुर्बल आहे त्या व्यक्तीसाठी तुम्हाला नेहमी उभा राहिलं पाहिजे. हालेलुया. बघा, दावीद अतिशय कमजोर व्यक्तीच्या विरोधात नाही, दावीद गोलियाथाच्या विरोधात आहे. हालेलुया. आमेन. दाऊद त्या गोलियाथाच्या विरुद्ध उभारलाय, आणि तिथं देखील त्याने काय केले, प्रतिकूल परिस्थिती देखील ओके त्याने संयम ठेवलाय प्रियाने. हालेलुया. बघा, आपण अन्यायासमोर प्रेम कसं दाखवू शकतो हे आम्हाला शिकायचं. लक्षात घ्या. ओके, ज्यावेळेला दावीद गोलियाथासमोर उभा होता तो काही वेळ थांबलेला आहे. त्याची चूक त्याला लक्षात यावी असे तो थांबलेला आहे. लक्षात घ्या. पण तो कमजोरावर आपले सर्व
जी शक्ती आहे तो दाखवत नाही. हालेलुया. येशूच्या प्रीतीमधला तिसरा भाग, प्रेमाची संयमी वृत्ती म्हणजे व्यक्तीच्या बदलासाठी सहनशीलता खूप पाहिजे. हालेलुया. ख्रिस्त येशू प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी खूप संयमी प्रेम दाखवत आहे. सतत धीर असलेलं प्रेम व्यक्तीला बदलण्यासाठी एक जागा देते. काही लोकांच्या जीवनामध्ये खरोखर दुसऱ्यांना सहन करण्यासाठी जागाच नाही. ते म्हणतात आता आमच्या आयुष्यात आता इतकंच उरलंय काय, आता हे आणि सहन करायचं काय आम्ही. प्रियांनो, आम्हाला त्याशिवाय आमचे सुखी कुटुंब कधी बघता येणार नाही. आम्ही जागा दिली पाहिजे. मानवाचं प्रेम तात्काळ बदलाची अपेक्षा करतंय, पण येशूचे प्रेम आमच्या विकासाच्या प्रक्रियेसाठी आम्हाला वेळ देते. हालेलुया. आमेन. बघा, पेत्राचं प्रेम कसं होतं, येशूवरचं प्रेम. तो बोलला पण त्याला जरा देखील येशूसाठी ते सहन करू वाटलं नाही. राईट. पण येशूने मात्र तो चुकला जरी होता तरी देखील त्याच्यासाठी येशू उभारला, कारण त्याचा संयम कमालीचा आहे. प्रेम म्हणजे लगेच परिणाम दिसणार नाहीये. प्रेम म्हणजे इतरांच्या बदलासाठी वेळ आणि जागा देणं आहे. प्रियानो, हालेलुया. बघा, गुरुने शिष्याला वेळ दिला पाहिजे, पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे, पतीनं आपल्या पत्नीला वेळ दिला पाहिजे, एका पालकाने मंडळीला वेळ दिला पाहिजे. बदलाची अपेक्षा इतक्या लवकर करू नये. आम्ही स्वतःला हजारो संधी देतोय, पण आम्ही इतरांना एकही संधी देत नाही. स्वतः आपण किती चुकलोय आपल्याला चांगलं माहिती आहे. योसेफ देखील भावांबद्दल किती संयमी आहे. त्याला राग येऊ शकतोय, आज तर त्याच्या हातामध्ये अधिकार आहे, आज तर बदला घेण्याचा परफेक्ट टाइम आहे, असे तो विचार करत नाही. तो त्यांच्या विषयी संयम ठेवत आहे. हालेलुया. सो ख्रिस्ताने देखील शिष्यांवर प्रेम केलं, योसेफाने आपल्या भावांवर प्रेम केलं. आम्ही इतरांच्या बदलासाठी, प्रक्रियेसाठी वेळ देतो काय, धीर देतो काय, इम्पॉर्टंट. आता प्रेमाची संयमी वृत्ती म्हणजे अपयश स्वीकारणं, इतरांचं अपयश स्वीकारायचं. बघा, येशूनं लोकांच्या अपयशाला सहन केलंय. ते दोषी होते तर देखील त्यानं प्रेम केलं आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एखादा व्यक्ती चुकतो त्यावेळेला नेहमी त्याला स्वीकार करा. हालेलुया. कारण कुठलाही व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेनं मी चुकावं आणि माझी मानहानी, निंदा व्हावी म्हणून चुकत नसतोय. प्रियानो, प्रत्येक व्यक्ती प्रियानो प्रयत्न करत असतोय. अनेक लोक एक गुप्त प्रयत्न करत असतात, स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करत असतात. एक दिवशी आमच्या चर्चमध्ये एक व्यक्तीने काहीतरी चूक केली होती आणि तो खरोखर चुकीत सपशेल सापडला होता. पण बाकीचे लोक म्हणाले, पास्टर, आम्ही याला बघितलेलं आहे, याने अशी चूक केली आहे आणि याला दंड झालाच पाहिजे. तर प्रियानो, परमेश्वराचा आत्मा आम्हाला हे सांगत होता की जेव्हा एखादा व्यक्ती चुकतोय त्यावेळेला त्याच्या बाजूने किती लोक उभे राहतात हे पहा. व्याभिचारी स्त्रीच्या अपयशाला येशूने स्वीकारलं. हालेलुया. व्याभिचारी स्त्रीच्या अपयशाला येशूने स्वीकारलं. बघा, ज्या वेळेला लोक पडतात, मी माझ्या चर्चमध्ये हे शिकवलंय, सर्वात आधी तुम्ही त्या व्यक्तीसाठी उभारायचं आहे ज्याने पाप केलं आहे, ज्याने खरोखर जो अपयशी झाला आहे, त्याच्या अपयशात तुम्ही त्याच्या बरोबर उभं राहायचं आहे. बघा, आम्ही अपयशावर लगेच संतापतो. आम्हाला वाटतं एवढे प्रयत्न केले होते आपण आणि तरी देखील तू कसं काय हे होऊ दिलंस. हालेलुया. आजकाल पालक देखील खूप कठोर झालेत आपल्या मुलांच्या मध्ये. प्लीज असे करू नका प्रियानो. मी तुम्हाला ख्रिस्तामध्ये नम्र विनंती करतो. प्रियानो, अपयशाला देखील सहन करा. मी आजपर्यंत बघितलं की ज्यांनी अपयश बघितलेलं आहे त्यांनाच विजयाची किंमत माहित असते आणि ते त्यांच्या जीवनात काहीतरी कमाल करतात. हे माझ्या बरोबर देखील झालं आहे. मला देखील माझ्या कुटुंबांमध्ये अनेक मानहानी मी बघितलेली आहे. माझ्या शाळेमध्ये, चर्चमध्ये, अनेक ठिकाणी हे माझ्यावर झालं आहे. लोक सतत मला म्हणायचे की रोहन कधी सुधारणार नाही, रोहनच्या जीवनामध्ये काही अपेक्षा करण्यासारखं नाहीये, रोहन प्रत्येक गोष्टीमध्ये चुकत आहे. हजारो अपयश माझ्या जीवनामध्ये होते. मी प्रयत्न करत होतो, हे कुणाला माहित नव्हतं, पण येशू माझ्या बरोबर उभा राहिला आणि आज माझी साक्ष इतरांचे जीवन बदलत आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी संयम ठेवतो. प्रियानो, कधी कधी आम्ही आमच्या मुलांसाठी संयम ठेवतो पण इतरांच्या मुलांसाठी ठेवत नाही. कधी कधी आम्ही आमच्या पतीला क्षमा केली असते,
इतरांच्या पतीला आपण कधी क्षमा करत नाही, इतर व्यक्तींना आपण कधी क्षमा करत नाही. याचं कारण काय? सतत आणि सतत हा फेवर जो आहे तो आपल्या लोकांसाठी आपण राखीव आरक्षित ठेवला असतो. नो प्रियानो, क्षमा करा. ओके, येशू म्हणाला, देवा पित्या तू यांना क्षमा कर. यांना आता कळत नाही हे काय करतायत, यांना समजेल ते, तू थोडा वेळ त्यांना दे प्लीज, पण आज त्यांना तू क्षमा कर. आम्हाला असं वाटतं जर मी प्रेम करत असेल तर समोरचा व्यक्ती कधी अपयश होणार नाही. तुम्ही कितीही प्रेम करा एखाद्या व्यक्तीवर, जर एखाद्या बाबतीत जर तो अपयशी ठरला तर तुमचं प्रेम तिथं संपता कामा नये. हालेलुया. आमचे प्रेम कधी संपता कामा नये. अपयशामध्ये प्रेमाला टिकवायचं आहे, हीच खरी त्या नात्याची निष्ठा आहे प्रियानो. हालेलुया. बघा, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये वैयक्तिक किंवा व्यावसायिक अपयश झालेल्या लोकांना सहन करून त्यांना प्रेम दाखवलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. ओके, येशू आणि योसेफच्या जीवनातून आम्हाला हे कळते प्रियानो. आमेन. बघा, आपण अपयशाच्या वेळी आपलं प्रेम टिकवतो काय हे बघा. हालेलुया. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही एखाद्यावर प्रेम करताय असं म्हणताय, तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करताय असं म्हणताय, त्यावेळेला तुम्ही त्याची वाट पाहणं खूप गरजेचं आहे. ओके, मी तुम्हाला म्हटलं की बदलासाठी देखील वाट पहा, आणि मी सांगत आहे आता त्याची वाट पहा. येशू प्रत्येकाला आपल्या आपल्या योग्य वेळेत, परिपूर्ण वेळेमध्ये, आपल्या आपल्या मार्गाने लोकांना त्याच्या जवळ घेतो. हालेलुया. आमच्यामधला धीर म्हणजे काय माहितीये? देवाच्या वेळेवर विश्वास ठेवायचा. हालेलुया. परमेश्वर नक्की एक दिवस माझ्या मित्राचं तारण करेल. परमेश्वर एक दिवशी नक्की माझ्या पत्नीला, माझ्या पतीला समजावून सांगेल. हालेलुया. बघा, मनुष्य म्हणून आपण लगेच गोंधळतोय, पण येशू संयम ठेवत आहे. आमेन. हालेलुया. प्रेमात त्वरित परिणामांची अपेक्षा करू नका. अनेक विवाह खूप कमी वेळेत तुटले, याचं कारण हे होतं. अनेक मुलांनी आपल्या आई वडिलांना सोडून इतर लोकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, घर सोडण्याचा निर्णय घेतला, कारण आई वडिलांच्या प्रेमामध्ये संयम नव्हता. आम्हाला प्रत्येकाला असे वाटते की आम्ही किती संधी द्या, अजून किती संधी द्यायच्या, आता मी काही संधी देणार नाही. प्रियांनो, संधी देणं म्हणजेच प्रेम आहे. त्या संधीला परमेश्वर असे म्हणत नाही की एवढाच वेळ संधी द्यायची, तेवढाच वेळ संधी द्यायची नाही. तुमची संधी जोपर्यंत ओके येशूने आम्हाला संधी दिली तसे तुमचं संधी देणं असायला पाहिजे. हालेलुया. आम्ही प्रीतीमध्ये वेळ देण्यास तयार पाहिजे प्रियानो. कम ऑन, कोणतरी आमेन म्हणेल. हालेलुया. आमेन. बघा, पुढचा मुद्दा, ज्यावेळेला मी एखाद्याला प्रीती करतो म्हणतोय त्यावेळेला आम्ही आमच्या अंतःकरणातली शांती ही जीवनातल्या संघर्षात टिकवून ठेवायची. हालेलुया. अनेक कुटुंब, अनेक आई वडील, अनेक पती पत्नींनी आपल्या हृदयातली शांती टिकवून ठेवली. या गोष्टी मला शिकवण्यात आल्या प्रियानो पवित्र आत्म्याकडून. मी तुम्हाला हे सांगत आहे की जेव्हा आम्ही प्रेम म्हणतो, प्रेम सहनशील आहे असे पाऊल म्हणत आहे किंवा आपण अभ्यास करताय, आय वॉन्ट टू टेल यू की संघर्षामध्ये, नात्यामध्ये शांती पाहिजे प्रिया. हालेलुया. येशू प्रीतीने ओके प्रत्येक गोष्ट करत होता. माहितीये अनेक शिष्यांमध्ये नुकसान व्हायचं तरी देखील. हालेलुया. आक्रोश करणं, आरडाओरड करणं, भांडण करणं सोपं आहे, पण शांतपणे उभं राहणं खूप अवघड आहे. हालेलुया. खूप अवघड आहे. मानवी प्रेम सहजा राग, द्वेष अशा प्रतिक्रिया लगेच देते, पण प्रेमाची प्रतिक्रिया, सहनशीलतेची प्रतिक्रिया लवकर देत. हालेलुया. बघा, वचन सांगते की जो तुला दोष देतो त्याला तू दोष देऊ नकोस, तू तुझी शांती राख. हालेलुया. प्रेम म्हणजे क्षणात प्रतिसाद दिला पाहिजे किंवा मिळाला पाहिजे नाही. प्रेमामध्ये जर धीर राखला तर अनेक वाद टळतील आणि संबंध टिकतील प्रियानो. हालेलुया. आमेन. बघा, नोकरीच्या ठिकाणी, कुटुंबाच्या ठिकाणी, मैत्रीच्या मध्ये, संघर्षामध्ये आपण कायम शांती बाळगली पाहिजे प्रियानो. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सहनशील बनायचं आहे. येशू सारखे जोपर्यंत मी बनत नाही तोपर्यंत मी येशू बरोबर जाऊ शकत नाही. हालेलुया. बघा, पुढचा मुद्दा हाही आहे की ज्या वेळेला आम्ही एखाद्यावर प्रेम करतो असे म्हणतो, त्या प्रीतीमध्ये एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचे नाव असे पडते की तो चोर आहे. कधी कधी काही लोक म्हणतात हा बिलकुल विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही.
तरी देखील तुमच्या प्रीतीमध्ये एवढा संयम पाहिजे की तुम्ही त्याच्यावर विश्वास करू लागता. हालेलुया. मला ते वचन खूप आवडतं की प्रीती सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. किती कमाल गोष्ट नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे तुमचा पती दारू पिऊन घरी आला, तुम्ही बऱ्याच संधी दिल्या त्याला, पण तरी देखील तुमचा पती बदलत नाहीये. तुम्हाला असे वाटते की काय समजवू याला, हा का बदलत नाहीये. हालेलुया. तुम्हाला असं वाटत असेल किंवा एखाद्या संध्याकाळी तो आलाय, तो पिऊन आलेला पण म्हणतोय मी आज काही पिलेलो नाहीच आहे. तुम्ही विश्वास करा प्लीज, तुम्ही विश्वास करा, हे तुमचं प्रेम आहे. हालेलुया. माझा खूप वर्षांपूर्वी एक मित्र होता आणि तो मित्र असं मला म्हणायचा, तो जेव्हा पण दारू पिऊन घरी जायचा त्यावेळेला त्याच्या आईला हे सर्व काही माहीत असायचं आणि तो त्याच्या आईला म्हणायचा की मी जरा वर जाऊन लगेच झोपतो, मला जरासा कंटाळा आला. त्याची आई ते ओळखायची आणि माझा मित्र मला ते सांगायचा. माझ्या आईला ते ओळखायचं, पण माझी आई माझ्यावर विश्वास करायची जे काही मी तिला सांगायचो. आज मला खूप वाईट वाटते, मी माझ्या आईला खूप फसवले. प्रियानो, आम्ही फसवत नाही. सर्व काही प्रीती करणाऱ्या व्यक्तीला कळत असते प्रियानो. हालेलुया. संयम प्रेम म्हणजे काय, त्या व्यक्तीची ती दुर्बलता आहे, त्याचा तो निर्बलता आहे, तो कमजोर आहे त्या बाबतीत, त्याला ते होईना झालं, पण तुम्ही विश्वास करा. इट्स ओके. आज झालं, खूप दिवसांनी झालं, मला माहित आहे तुझ्या डोक्यात काहीतरी चालू होतं काय, किंवा तुला कोणतरी जबरदस्ती पाजली असेल. विश्वास करा प्लीज. प्रियानो, प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्मा बदलू शकतो हे लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीला येशू बदलू शकतो हे लक्षात ठेवा. आमेन. हालेलुया. म्हणून पेत्रावर देखील येशूने पुन्हा विश्वास केला. आमेन. जर दुसऱ्याने माझा विश्वास तोडला तर माझं प्रेम लगेच संपते. आजकाल आपलं असं झालं, माझा विश्वास तोडायचा नाही तर असं राहायला पाहिजे. नाही प्रिया, तुमच्या विश्वासामध्ये जर संयम आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला किती वेळा सहन करू शकता. आमेन. त्या व्यक्तीच्या अविश्वासात देखील तुम्ही स्थिर राहताय. आमेन. सुरुवातीच्या चर्चमध्ये शिष्य प्रत्येक बाबतीत अपयशी होते, पण देवाने त्यांच्याबद्दल संयम राखलाय. नातेसंबंध विश्वासामुळे टिकतोय प्रियांनो. पारिवारिक किंवा व्यावसायिक देखील ठिकाणी तुम्ही लोकांवर विश्वास करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की नेहमी या जगात सर्व काही चुकीचं आहे, वाईट आहे असाच विश्वास करून जगू नका. तुमचा दिवसाचा आनंद निघून जाईल. मी माझ्या जीवनामध्ये काय शिकलोय, मी दिवसभरात ज्या पण व्यक्तीला भेटेल तो व्यक्ती उत्तम असेल, ज्या पण व्यक्तीवर मी काम करेल ते माझं काम पूर्ण होणार आहे. मी कधी नकारात्मक विचार करत नाही, मी विश्वास करतोय, कारण परमेश्वराने मला तसे शिकवलेलं. आमेन. हालेलुया. बघा, येशूचं शिष्यांवर जसं प्रेम होतं तसं आमचंही प्रेम असायला पाहिजे. ते अनेक बाबतीत अविश्वास होते. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगून आज एंड करू इच्छितो. ही म्हणजे येशूला हे आधीच माहित होतं की यहुदा त्याचा विश्वासघात करणार आहे. त्याला हे सगळ्यात शेवटी कळालं नाही, त्याला ते आधीच कळालं आणि म्हणून तो म्हणाला, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल. आज तो आपल्यामध्येच बसलेला आहे, पण तरी देखील मी त्याच्यावरही विश्वास करतो, तो तसे करणार नाही. हालेलुया. तो त्याच्यावर विश्वास करत होता. त्याचे प्रेम कमी होत नाही, संपत नाही, बदलत नाही. व्हॉट आय मीन टू टेल यू, प्लीज रिमेंबर दिस. येशू तुमच्यावर विश्वास करतोय प्रियानो. तुम्हीही इतरांवर विश्वास करा प्रियानो. तुमच्या प्रीतीतला संयम संपता कामा नये प्रियानो. हालेलुया. देव तुम्हाला आशीष करू. यापैकी एक छोटीशी प्रार्थना करूया. महान परमेश्वर पिता, मी देवा आज तुझ्या जवळ या सर्व लोकांना घेऊन येत आहे पिता, जे लोक हे ऐकत आहेत पिता. माझी इच्छा आहे पिता, प्रीतीमध्ये सहनशीलता, धीर देवा आणण्यास आमच्या प्रत्येकाला मदत कर. आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक असा व्यक्ती आहे राजा की ज्याच्यामुळे मला खूप त्रास होतो. पण पिता आज आम्ही तुझ्या जवळ येतो, आज आम्ही तुला मागतो पिता, प्लीज आमची सहायता कर. आमच्या शत्रूवर प्रेम करायला मदत कर. माझ्या पतीवर मला प्रेम करायला मदत कर. माझ्या पत्नीवर मला प्रेम करायला मदत कर. माझ्या द्वेष्ट्यांवर मला प्रेम करायला मदत कर. मला फसवणाऱ्यांवर देखील मला प्रेम करायला मदत कर. माझं प्रेम बदलू नये परमेश्वर पिता. हालेलुया. माझ्या शत्रूंना मी क्षमा करतो. माझ्या सर्व द्वेष्ट्यांना देवा मी सोडून देतो पिता. तू माझ्यासाठी आहे, मला तुझ्यासारखं बनायचं आहे. पिता, माझ्या परमेश्वर प्रीतीमध्ये संयम येण्यास मला सहाय्य कर. सारे गौरव मी तो येतो. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तो पिता. Amen. 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 God bless you. Praise God. Have a great day. Thank you. Thank you so much.